सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या आणि देशातील सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आमची लोकशाही आणि आमचा प्रजासत्ताक चिरायू हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि ज्यांनी या भारताला सर्वोत्तम असं संविधान दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या प्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करतो। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे की मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये नव्यानेच एक अतिशय ऐतिहासिक आणि ज्याला जुनं मूल्य प्राप्त आहे अशी एक अग्निशमन गाडी, एक अग्निशमन वाहन टर्न टेबल शिडीसह पुन्हा एकदा समाविष्ट झालंय। 1937 साली लेलँड कंपनीने इंग्लंडमध्ये तयार केलेलं हे वाहन मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये 1941 साली सम्मिलित झालं आणि विशेषतः 1944 साली मुंबईच्या गोदीमध्ये जे प्रचंड असं अग्निकांड झालं होतं त्यामध्ये या वाहनाने प्रमुख भूमिका निभावत अग्निशमनाचं काम केलं होतं। आणि असं हे एक वाहन जे मुंबई महानगरपालिकेकडे एक प्रकारे अनयुज्ड अशा पद्धतीने आता ठेवलं होतं, कारण त्याची क्षमता संपली होती। त्याचं रेस्टोरेशन करण्याचा निर्णय महानगरपालिकेने आणि आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतला आणि रेमंड्सचे श्री गौतम सिंघानिया जे विंटेज कार करता ओळखले जातात, ज्यांनी विंटेज कारचं एक अतिशय भव्य असं म्युझियम तयार केलेलं आहे, त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मुंबई अग्निशमन दलाच्या सोबत कार्य करत 1937चं हे वाहन पुन्हा सुस्थितीत आणलं आणि आज ते उपयोगात येऊ शकेल अशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण रेस्टोरेशन करण्यात आलेलं आहे। 1937 साली टर्न टेबल पद्धतीची शिडी हे कदाचित त्यावेळचं तंत्रज्ञानाचं एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आविष्कार असेल, तो आज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आपल्या समोर सामील झालेला आहे। मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल हे देशातच नाही तर जगातलं एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं दल म्हणून प्रसिद्ध आहे। कुठल्याही आपत्तीच्या वेळी वेळेवर पोहोचणे आणि उत्तम अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करणे। अनेक वेळा आपण बघितलंय की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी, जवानांनी आपल्या जीवाचं बलिदान करून देखील मुंबईतल्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे। आणि अशा प्रकारचं जे दल आहे त्या दलाचा इतिहास आणि त्याचं संवर्धन हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे।
आणि त्या इतिहासाचाच भाग असलेलं जी काही ही एक अग्निशमनची गाडी आहे तिचं रिस्टोरेशन हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य आहे. आणि म्हणून मी रेमंड्सचे प्रमुख श्री गौतम सिंघानियाजी यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आपल्याला करून दाखवलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अग्निशमन विभागाचे आपले प्रमुख, आपले सर्व वरिष्ठ अधिकारी यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे जे काही जुने इक्विपमेंट्स आपल्याकडे असतील टप्प्याटप्प्यानं त्याचं रिस्टोरेशन करून त्याचंही आपल्याला म्युझियम कसं तयार करता येईल असा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करूया. आज त्यासोबत पद्मश्री मिळालेल्या श्रीमती डॉक्टर फर्नांडिस यांचंही आपण स्वागत केलेलं आहे. त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं रुग्ण आणि समाजसेवेचं कार्य हे इतकं चांगल्या प्रकारचं आणि अखंडित राहिलं आहे की भारत सरकारने कालच त्यांना पद्मश्री दिली. आणि म्हणून आज महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचंही आपण अभिनंदन केलेलं आहे. मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि या टर्न टेबल शिडीच्या या नव्याने लोकार्पण कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. देवेंद्र जी, आज टर्न टेबल सीढ़ी का जिस तरीके से लोकार्पण किया है कितनी इम्पोर्टेंट, और 2008 में जब आतंकी हमले में एसपीजी को आने, एनएसजी को आने में देरी हुई थी उस समय में भी फायर ब्रिगेड के कर्मचारियों ने वहाँ पर काफ़ी जान बचाई. आज मुझे बहुत खुशी है कि हमारी बृहन्मुंबई महानगरपालिका का जो अग्निशमन विभाग है, फायर ब्रिगेड विभाग है, इस विभाग ने 1937 में जो एक टर्न टेबल इस प्रकार की फायर फाइटिंग की एक गाड़ी जो तैयार हुई थी, इंग्लैंड में लेरेंड कंपनी ने उसको तैयार किया था. और 1941 में ये फायर ब्रिगेड की गाड़ी बृहन्मुंबई महानगरपालिका के फ्लीट में दाखिल हुई थी. 1944 में जो गोदी में सबसे बड़ा अग्निकांड हुआ था उस समय इसी फायर ब्रिगेड की गाड़ी के माध्यम से वहां पर आग पर काबू पाया गया था और इसने बहुत अहम भूमिका उस समय निभाई थी. कुछ काल के बाद नई टेक्नोलॉजी के आने के बाद, नई प्रकार की गाड़ियां आने के बाद इसके कार्य को विराम दिया गया था. लेकिन इतने वर्षों के बाद महानगरपालिका के आयुक्त श्री भूषण गगरानी और फायर ब्रिगेड विभाग ने इसके रेस्टोरेशन का निर्णय किया. और रेमंड्स कंपनी के मालिक श्री गौतम सिंघानिया जी, जिनको विंटेज कार रेस्टोरेशन के लिए और विंटेज कार म्यूजियम के लिए जाना जाता है, उन्होंने इस जिम्मेवारी को स्वीकारा और बहुत अच्छे तरीके से इस 1937 की फायर फाइटिंग के लिए उपयुक्त ऐसी गाड़ी का संपूर्ण रेस्टोरेशन किया. और आज फिर एक बार सेरेमोनियसली हमारी मुंबई महानगर पालिका की फायर फाइटिंग फ्लीट में उसको शामिल किया जाता है. मैं ऐसा मानता हूं कि बृहन्मुंबई महानगर पालिका का फायर फाइटिंग विभाग ये देश में और दुनिया में अपने कार्य के लिए जाना जाता है और कई ऐतिहासिक पलों पर अपने जान पर खेलकर भी और कई बार तो बलिदान देते हुए
मुंबईकरों को अग्नि के तांडव से बचाने का काम ये हमारे इस फायर ब्रिगेड ने किया है और इसी इतिहास को जतन करने के लिए मैं ऐसा मानता हूं कि आज का एक कदम बहुत महत्वपूर्ण है कि इस इतिहास का साक्षी ऐसी इस गाड़ी को रिस्टोर किया गया है। मैं महानगर पालिका को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। दोन प्रश्न विचारायचे की एकतर महापालिकेवर भाजपने विजय मिळाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आलाय, महापौर इथे कधी येणार आहे, कारण की तुम्ही दावा होता त्यामुळे हा विषय थांबला असं म्हणतात, आणि दुसरं की भगतसिंग कोश्यारी यांना जे पद्म पुरस्कार दिलाय त्याच्यावर राजकीय आरोप फार मोठ्या प्रमाणामध्ये होतात। भगतसिंग कोश्यारी जी यांचं एकूण जीवन जर आपण बघितलं तर अतिशय समर्पित जीवन जगलेला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल आणि या देशाच्या एकूण प्रगतीमध्ये ज्यांनी हातभार लावला त्यांच्यापैकी ते एक आहेत आणि त्यांनी केलेलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या सेनेकरता 1 रँक 1 पेन्शन जी सेनेची मागणी होती त्या समितीचे संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती 1 रँक 1 पेन्शनची ती मागणी मान्य केली आणि त्यामुळे ज्या व्यक्तींनी हेच नाही तर पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य नेपाळसोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही। थँक्यू। पद्मश्री पुरस्कार